हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो आतापर्यंत या पायथनच्या सिरीजमध्ये आपण बऱ्यापैकी एक बेसिक अंडरस्टँडिंग घेतलेली आहे पायथनची. ह्या व्हिडिओमध्ये आपण पायथनमध्ये लूप्स नक्की काय असतात आणि हे लूप्स कशाला वापरायला पाहिजेत, हे लूप्स नक्की कसे वर्क करतात हे सगळं बघणार. सो विदाउट फर्दर अड्यू, लेट्स गेट स्टार्टेड इनटू दिस वन. ऑलराईट. सो पहिलं डिस्कस करूया की पायथनमध्ये आपल्याला लूप्सची काय गरज आहे. इकडे जर आपण बघितलं तर माझ्याकडे इकडे एक्झाम्पल 1.py ही फाईल आहे, ज्याच्यामध्ये मी एकच स्टेटमेंट सध्या इकडे प्रिंट करतोय, विच इज सेइंग हॅलो आय एम लर्निंग पायथन. आता हा प्रोग्राम जर मी एक्झिक्यूट केला, फॉर एक्झाम्पल पायथन 3 आणि त्याच्यानंतर माझ्या प्रोग्रामचं नाव, हा प्रोग्राम रन केल्यानंतर इकडे आपण बघतोय की ही एकच लाईन एकदाच प्रिंट झालेली आहे. आता हीच लाईन जर मला मल्टिपल टाइम्स जर प्रिंट करायची असेल, तर मी माझ्याकडे एक वे आहे की मी ह्याला मल्टिपल टाइम्स इकडे असं काही प्रिंट करेल. लेट्स से की मला 5 टाइम ही लाईन प्रिंट करायची. सो इकडे जर आता हा प्रोग्राम जर आपण एक्झिक्यूट केला, तर इकडे आपण बघतोय की एकच लाईन आपली इकडे 5 वेळेस प्रिंट झालेली आहे. आता ह्या प्रोग्राम मध्ये ड्रॉबॅक असा आहे की आपण इकडे जो पण आपला कोड आहे तो रिपीट करतो. फॉर एक्झाम्पल इकडे पण आपण प्रिंट देतोय, त्याच्यानंतर आतमधला जो टेक्स्ट आहे तो पण सेम आहे. आता ह्या केसमध्ये जर मला पायथनच्या जागी लेट्स से आय एम लर्निंग जावा असं जर प्रिंट करायचं असेल, देन अगेन व्हॉट आय विल हॅव टू डू इज की मला पूर्ण ह्या पाचीच्या पाची ठिकाणी मला हा पर्टिक्युलर कंटेंट रिप्लेस करावा लागतो. आता इकडे जर मी लास्ट लाईन मध्ये पण जर रिप्लेस केलं आणि त्याच्यानंतर मी सेव्ह करतोय, सेव्ह करून झाल्यानंतर पुन्हा एक्झिक्यूट करतो. अगेन जर पुन्हा जर मला दुसरं काहीतरी इकडे रिप्लेस करायचं असेल, देन अगेन आय हॅव टू रिप्लेस इच अँड एव्हरीथिंग. दॅट मीन्स आपला जो रिपिटेटिव्ह कोड आहे, तो रिपिटेटिव्ह कोड आपल्याला पुन्हा पुन्हा चेंज करावा लागतोय ऍट इच अँड एव्हरी लोकेशन. आता हाच प्रॉब्लेम स्टेटमेंट लूप्सने कसा सॉल्व्ह होतो त्याचा आपण एक एक्झाम्पल बघूया. आता सध्या मी इकडे फॉर लूप यूज करतोय. फॉर लूपचा माझा सिंटॅक्स आहे फॉर, त्याच्यानंतर आय आणि त्याच्यानंतर एन आणि इकडे रेंज म्हणून एक फंक्शन आहे. या रेंज फंक्शनला सध्या मी इकडे 5 देतोय आणि त्याच्यानंतर कोलन आणि ह्याच्या आतमध्ये जी पण स्टेटमेंट मला प्रिंट करायची आहे ती. फॉर एक्झाम्पल मी इथे प्रिंट मध्ये देतो आय एम इनसाइड लूप, दॅट इज माय फॉर लूप. ठीक आहे. सो याला सेव्ह करूया आणि सेव्ह करून झाल्यानंतर लेट्स रन. आता रन केल्यानंतर इकडे तुम्ही बघाल की आय एम इनसाइड फॉर लूप हे 5 वेळेस इकडे प्रिंट झालेलं आहे. आता लेट्स फर्स्ट अंडरस्टँड दी सिंटॅक्स. हा सिंटॅक्स आपला काय म्हणतो ते पहिला अंडरस्टँड करूया. आता कोणताही लूप असू दे, वेन वी आर टॉकिंग अबाउट एनी लूप, आपल्याला 3 गोष्टींची इकडे काळजी घ्यायची असते. ती म्हणजे आपल्याला स्टार्ट कुठून करायचा, त्याच्यानंतर आपल्याला एंड कुठे करायचा आणि एंड करून झाल्यानंतर बेसिकली एंड करायच्या आधी आपल्याला स्टेप्स किती घ्यायचे. फॉर एक्झाम्पल लेट से की आपण ह्याला स्टेअर्स म्हणून कन्सिडर करूया. आता ह्या जर स्टेअर्स आहेत आणि मी जर तुम्हाला एक टास्क दिला की प्रत्येक स्टेअरवरती किंवा प्रत्येक पायरीवरती जायचं आणि त्याच्यानंतर त्या पायरीवरती एक नंबर लिहायचा. सो आपण कुठून स्टार्ट करू की लेट्स से की आपण इथून स्टार्ट करतोय. सो या पहिल्या पायरीवरती आलो, मी इथे 1 प्रिंट केलं किंवा 1 इथे लिहिलं. दुसऱ्यावरती आलो, इथे सेकंड लिहिलं, थर्ड लिहिलं, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 आणि 8 असं करत करत मी 8व्या पायरीपर्यंत आलो. हेच जर एक्झाम्पल किंवा हेच जर मी ह्या पर्सनला टास्क देताना मी सांगितलं असतं की पायरीवरती काही ना काहीतरी लिह, तर ह्या पर्सनच्या माइंडमध्ये पहिला एक क्वेश्चन आला असता की स्टार्ट कुठून करायचं, की बॉटम पासून स्टार्ट करायचं की टॉप पासून स्टार्ट करायचं, त्याच्यानंतर एंड कुठे करायचं. कारण हा पर्सन इन्फायनाइट अमाऊंट ऑफ टाइम साठी तर काम नाही करू शकत, त्याच्यामुळे आपल्याला एंड कुठे करायचं हे पण माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर स्टेप्स किती घ्यायच्या, दॅट मीन्स इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट कितीने करायचं हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. सो इकडे जर आपण बघितलं, स्टार्ट मला करायचं आहे 1 पासून, त्याच्यानंतर मला एंड करायचं होतं माझ्या 8व्या स्टेप पर्यंत आणि इन्क्रीमेंट करायचं होतं मला +1. सो हे 3 पॉइंट्स ज्यावेळेस पण आपण कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काम करतो त्यावेळेस ह्या 3 पॉइंटची आपल्याला काळजी घ्यायची आहे की स्टार्ट कुठून करायचा, एंड कुठून करायचा आणि स्टेप्स कुठून, बेसिकली इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट कितीने करायचा. हा तर झाला लूपचा एक फंडामेंटल कॉन्सेप्ट. आता ह्याच अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया की लेट्स से की माझ्याकडे ह्या स्टेअर्स आहेत आणि या स्टेअर्स ज्या आहेत मला काय करायचं की प्रत्येक दुसऱ्या पायरीवरती मला काही ना काहीतरी लिहायचं. दॅट मीन्स ही जर माझी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6, प्रत्येक दुसऱ्या पायरीवरती म्हणजे इथे
मला काही ना काहीतरी लिहायचं, लेट्स से ए, त्याच्यानंतर इथे मला लिहायचं बी आणि इथे लिहायचं सी. दॅट मीन्स माझा जो स्टार्ट पॉइंट आहे ह्या केसमध्ये, स्टार्ट पॉइंट आहे 1, त्याच्यानंतर जो एंड पॉइंट आहे किंवा जिकडे मला थांबायचा आहे तो माझा पॉइंट आहे 6, आणि त्याच्यानंतर मला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट कितीने करायचं, तर आपल्या केसमध्ये +2 ने इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करायचं. बेसिकली आपण इकडून सेकंड वरती गेलो, दॅट मीन्स 2 ने वाढवलं, त्याच्यानंतर अगेन 2 ने इकडे वाढवलं आणि त्याच्यानंतर अगेन +2 केल्यानंतर आपण 6 वरती पोहोचलो. अगेन आपल्याला तिन्ही गोष्टी इकडे मिळाल्या आहेत. दॅट मीन्स आपण आपलं लूप सक्सेसफुली इकडे एक्झिक्यूट करू शकतो. आणि ह्याच गोष्टींसाठी आपल्याकडे पायथनमध्ये रेंज नावाचं एक फंक्शन आहे. आय नो की फंक्शनचा फंडा अजूनपर्यंत आपण कव्हर केलेला नाहीये, बट रेंज नावाची ही गोष्ट अशी आहे की ती आपल्याला बेसिकली स्टार्ट पासून एंड पर्यंत जो पण नंबर आपण इकडे देऊ ह्या ब्रॅकेटमध्ये, तेवढ्या वेळेस आपला लूप एक्झिक्यूट होईल. जर मी समजा की रेंज जर मी इकडे 5 दिला, तर मग हा माझा 0 1 2 3 4 पर्यंत जाईल. दॅट मीन्स 5 - 4, बेसिकली 5 - 1, जो पण नंबर आपण इकडे देणार आहेत तो नंबर -1 कन्सिडर करायचा. आणि हा रेंज जो फंक्शन आहे तो ऑलवेज स्टार्ट होतो आपल्या 0 ने. सो 0 दॅट इज 1 2 3 4 आणि 5, टोटल 5 वेळेस आपला लूप एक्झिक्यूट होईल. सेम गोष्ट आपल्याला इकडे बघायला मिळते. जो आपण प्रोग्राम लिहिलेला आहे इकडे जर आपण बघितलं, रेंज 5 दिले. ज्यावेळेस आपण रेंज 5 देतोय, दॅट मीन्स इट विल स्टार्ट फ्रॉम 0, त्याच्यानंतर 1 पर्यंत, 2 3 आणि 4 पर्यंत जाऊन तो प्रिंट करेल. जर इकडे हे न देता इकडे जर मी प्लस करून लेट्स से और मे बी फक्त आपण आय प्रिंट करूया, जर मी ते आय प्रिंट करतोय, देन यू वुड अंडरस्टँड की नक्की इकडे काय होतंय. हा पार्ट इकडे आपण सध्यापुरता रिमूव्ह करूया. लेट्स रिमूव्ह दिस, सेव्ह करूया आणि लेट्स रन दिस example.1. सो 0 पासून स्टार्ट होतोय, 1 2 3 आणि 4. दॅट मीन्स हा रेंज जो फंक्शन आहे तो आपल्याला हेल्प करतो की आपल्याला स्टार्ट कुठून करायचा आणि आपल्याला एंड कुठपर्यंत करायचं. बट ह्या फंक्शन मध्ये अजूनपर्यंत आपण एक इम्पॉर्टंट पॉइंट जो बघितलेला नाहीये. इथे आपल्याला रेंज मध्ये काय बघायला मिळतंय की 0 पासून स्टार्ट होणार आहे, दॅट मीन्स 0 पासून माझा स्टार्ट होणार आहे आणि स्टॉप कुठे होणार आहे, बेसिकली 4 पर्यंत किंवा 4 वरती जाऊन माझा स्टॉप होणार आहे. बट इकडे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटसाठी आपण काही एक दिलेलं नाहीये. हे सुद्धा आपण रेंज नावाच्या फंक्शन मध्ये देऊ शकतो. सो इफ आय जस्ट गो टू द डॉक्युमेंट, सो या डॉक्युमेंटमध्ये पहिली गोष्ट, पहिला जो फंक्शन आपण यूज केलाय रेंज आणि त्याच्या आतमध्ये फक्त एकच नंबर दिला, त्या केसमध्ये 0 to 4 पर्यंत गेला. त्याच्यानंतर रेंजचा अजून एक व्हेरियंट आहे किंवा व्हेरिएशन आहे जिथे आपण स्टार्ट पण देऊ शकतो आणि स्टॉप पण देऊ शकतो. सो जर आपण ह्यालाच चेंज करून लेट्स से की मला स्टार्ट करायचं आहे 1 पासून आणि मला 5 पर्यंत जायचं, जर मी हा सेव्ह केला अँड इफ आय रन दिस, तर हा 1 2 3 4 बेसिकली आपला स्टार्ट पॉइंट आहे. इफ आय जस्ट गो टू द डायग्राम, जर इकडे जर आपण बघितलं, आपला स्टार्ट पॉइंट आहे 1 आणि जो आपला स्टॉप पॉइंट आहे दॅट मीन्स 4, म्हणजेच आपला 1 2 3 आणि 4 पर्यंत जाईल. दॅट मीन्स टोटल 4 वेळेस हा आपला लूप एक्झिक्यूट होणार आहे, ज्यावेळेस आपण हे फंक्शन यूज करू आणि त्याला 2 पॅरामीटर इकडे पास करतोय, स्टार्ट आणि स्टॉप. अजून एक व्हेरियंट जर याचं बघायचं झालं तर इकडे आपल्याला स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की कोणत्याही फॉर लूप मध्ये किंवा कोणत्याही लूप मध्ये ह्या 3 गोष्टींची आपल्याला गरज आहे. 3 कोणत्या गोष्टी, की आपल्याला स्टार्ट कुठून करायचं, आपल्याला एंड कुठे करायचं आणि इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट कितीने करायचं. सो सिमिलर गोष्ट आपल्याला इकडे बघायला मिळते की जर मी हे पूर्ण एक्झाम्पल कॉपी केलं, लेट मी कॉपी दिस अँड गो बॅक ओव्हर हिअर, इकडे पेस्ट करूया. इकडे जर आपण बघितलं तर स्टार्ट मी करतोय 1 पासून, एंड मी करतोय 11 वरती येऊन मी थांबणार आहे आणि मला 2 ने इन्क्रीमेंट करायचं. जर त्याचा सिंटॅक्स जर आपण बघितला, सिंटॅक्स आपला ओके, सो स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप. बेसिकली स्टेप म्हणजे इन्क्रीमेंट कितीने करायचं आहे. सो नाव इफ आय जस्ट रन दिस प्रोग्राम, तर इकडे तुम्ही बघाल की 1 पासून स्टार्ट होतोय, त्याच्यानंतर +2 दॅट इज 3, +2 दॅट इज 5, +2 दॅट इज 7 आणि मग 9 पर्यंत येऊन थांबतोय. आणि ऑब्व्हियसली तो 11 पर्यंत जाणार नाही, कारण अगेन 11च्या आधी मला थांबायचं. 11च्या आधी नंबर येतोय आपला 10. सो इफ आय जस्ट डायग्रामॅटिकली जर याला एक्सप्लेन करायचं झालं, सो आपलं जे फंक्शन आहे रेंज, ते आपण स्टार्ट करतो 1 पासून 11 पर्यंत गेलं पाहिजे आणि 2 ने इन्क्रीमेंट करतो. सो पहिला नंबर लिहून घेतले 1
2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो पण नंबर आहे तो नंबर -1 पर्यंत तो थांबतो. दॅट मीन्स इथे तो थांबणार. सो फर्स्ट पासून स्टार्ट केला, त्याच्यानंतर आपल्याला करायचा +2, देन हा नंबर घेणार, त्याच्यानंतर आपल्याला करायचं +2, त्याच्यानंतर हा नंबर घेणार +2, त्याच्यानंतर हा नंबर घेणार +2, त्याच्यानंतर हा नंबर घेणार आणि +2. बट ह्या पॉइंटला तो चेक करेल की पुढचा जो नंबर आहे तो ऑब्व्हियसली आपल्याला +2 करून 11 वरती, 11 वरती तो कधी जाईल का? ऑब्व्हियसली नाही, तो थांबणार आहे ह्या नंबरवरतीच. म्हणजे आपलं जे एक्झिक्युशन आहे ते एवढंच होईल आणि जे आपले नंबर प्रिंट होतील ते 1, 3, 5, 7, 9. आणि जर आपण आपलं आउटपुट जरी देखील इकडे बघितलं तर 1, 3, 5, 7 आणि 9 हे असं काही आपलं आउटपुट आलं. सो सेम गोष्ट आपण इकडे बोलतोय की हे रेंज जे फंक्शन आहे ते जेवढ्या टाइम एक्झिक्यूट होईल तेवढ्या टाइम आपलं फॉर लूप एक्झिक्यूट होणार आहे. सो जर मी फक्त लेट्स से की मला 10 टाइमच करायचं असेल, सो आय कॅन सेव्ह दिस आणि इकडे मला 1 to 10 पर्यंत नंबर बघायला मिळतील. सो 1 पासून स्टार्ट झालं आणि 10 पर्यंत आपलं एक्झिक्युशन गेलेलं आहे. आणि इथेच जर मला लेट्स से की प्रिंट करायचं आहे आय एम लर्निंग पायथन लूप, आणि हे जेवढ्या वेळेस हे रेंज फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे तेवढ्या वेळेस हे फॉर लूप पण आपलं एक्झिक्यूट होईल. सो इफ आय रन दिस, इकडे बघाल की आय एम लर्निंग पायथन लूप हे 10 वेळेस इकडे प्रिंट झालेलं आहे. सो इफ आय जस्ट रिप्लेस विथ जावा आणि त्याच्यानंतर एकदाच आपण इकडे चेंज केलेलं आहे आणि एकदा चेंज करून आपलं जे पण आउटपुट आहे ते इकडे रिपिटेटिव्ह येतं. दॅट मीन्स जे पण लूप्स वगैरे आहेत हे लूप्स आपल्याला तेव्हाच यूज करायचं आहेत ज्यावेळेस आपल्याला एखादं काम रिपिटेटिव्ह करायचं असेल. नेक्स्ट लेट सी की आपण काही इकडे मिस करतोय का. ओके, सो इकडे लूपिंग थ्रू अ लिस्ट. सो लेट्स टेक दिस एक्झाम्पल आणि या एक्झाम्पलला इकडे रिप्लेस करूया. आता माझ्याकडे इकडे लिस्ट आहे. लिस्ट मध्ये काय आहे? ऍपल आहे, बनाना आहे, मँगो आहे. 3 एलिमेंट आहेत. आता 3 एलिमेंट आहेत त्यावेळेस हा ऑटोमॅटिकली बेसिकली पायथन तेवढा इंटेलिजंट आहे की तो चेक करतो की आपल्याला स्टार्ट करायचं ऍपल वरून, त्याच्यानंतर बनानावर जायचं आणि त्याच्यानंतर मँगो वरती जायचं. सो इफ आय जस्ट रन इट नाव, यू वुड सी की आपलं स्टार्ट झालं 0th इंडेक्स पासून. यांची इंडेक्सिंग जर आपण बघितली, सो बेसिकली जी माझी लिस्ट आहे इट इज समथिंग लाईक दिस. लेट्स से दिस इज माय हिअर ऍपल, त्याच्यानंतर दुसरं आपलं होतं बनाना, दिस इज बनाना अँड दिस इज mango. So this is on the 0th index, this is on the first index and this is on the second index. So actual मध्ये आपले 3 एलिमेंट इकडे प्रेझेंट आहेत, बट जी इंडेक्स आहे 0th इंडेक्स वरती ऍपल आहे, फर्स्ट इंडेक्स वरती बनाना आहे आणि सेकंड इंडेक्स वरती मँगो. ऑलवेज रिमेंबर आपलं लिस्ट किंवा जो ॲरे असेल इट विल ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द 0th इंडेक्स. ठीक आहे. सो अजून थोडेसे एक्झाम्पल्स आपण इकडे बघूया की जे पण आपल्या डॉक्युमेंटमध्ये आहेत. डॉक्युमेंटची लिंक मी कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करेन सो दॅट यू कॅन यूज दिस. सो इकडे जर आपण बघितलं, आपण हे लिस्टवाले एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपण स्ट्रिंग थ्रू पण इटरेट करू शकतो. दॅट मीन्स इफ आय जस्ट कॉपी दिस एक्झाम्पल, लेट्स गो बॅक ओव्हर हिअर आणि इथे पहिला पेस्ट करूया. आता ह्या केसमध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याकडे एक पूर्ण स्ट्रिंग आहे आणि ह्या स्ट्रिंग वरती पण आपण इटरेट करू शकतो. बेसिकली इफ आय जस्ट शो यू, आपल्याकडे पायथन ही एक स्ट्रिंग आहे, पायथन ही एक स्ट्रिंग आहे. आता ह्या स्ट्रिंग वरती ज्यावेळेस आपण फॉर लूप यूज करणार आहोत, स्टार्टिंग पॉइंट आपला हा आहे, एंडिंग पॉइंट आपला हा आहे. सो बेसिकली जे कॅरेक्टर्स प्रिंट होणार आहेत P, Y, T, H, O, N. सो जर आपण याचं आउटपुट पण जर बघितलं, सो इफ आय जस्ट ट्राय टू रन दिस प्रोग्राम, लेट मी क्लिअर दिस आणि क्लिअर करून इकडे रन करूया. रन करून झाल्यानंतर इफ यू सी P पहिला प्रिंट झाला, त्याच्यानंतर Y प्रिंट झाला, त्याच्यानंतर T प्रिंट झाला, H आणि O आणि N. सो बेसिकली ईच कॅरेक्टर ज्यावेळेस आपल्याला एखाद्या स्ट्रिंग मधले प्रिंट करायचे असेल दॅट टाइम यू कॅन यूज समथिंग लाईक दिस. त्याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे, लेट्स से की ट्युपल किंवा टपल हे पण यूज करू शकतो. लेट मी जस्ट कॉपी दिस आणि इकडे पेस्ट करूया. पेस्ट करून याच्यामध्ये पण 3 एलिमेंट आहेत, 10, 20, 13. अगेन 0th इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स आणि सेकंड इंडेक्स वरती. सो इफ आय जस्ट रन दिस, अगेन यू वुड सी की प्रत्येक एलिमेंट इकडे आपल्याला बघायला मिळतोय. देन आपण सेट वरती पण इकडे इटरेट करू शकतो. सो लेट्स यूज दिस एक्झाम्पल. पायथन
जावा अँड गो. अगेन लँग्वेजेसच्या वरती सिंटॅक्स काय बोलतो, दिस इज युअर व्हेरिएबल नेम, दिस कॅन बी एनिथिंग, की माय व्हेरिएबल पण असं देऊ शकतो मी. सो इफ आय जस्ट कॉपी दिस अँड पेस्ट इट ओव्हर हिअर, अगेन द आउटपुट विल बी द सेम. सो ट्राय करा की जे पण व्हेरिएबल नेम आहे ते आपण प्रॉपरली देतो. सो ह्या केसमध्ये आपले लँग्वेजेस आहे, सिंगल लँग्वेज किंवा लँग इथे दिलेला आहे, अँड इफ आय रन दिस अगेन द सेम थिंग. सो सिंटॅक्स काय बोलतो, फॉर त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम इन, ही हा कीवर्ड बेसिकली इकडे कॉन्स्टंट राहणार आहे आणि त्याच्यानंतर ज्याच्यावरती पण आपल्याला इटरेट करायचं आहे ते. सो इफ आय जस्ट शो यू ओव्हर हिअर, इकडे जर आपण सिंटॅक्स बघितला, फॉर त्याच्यानंतर इथे आपलं आलं व्हेरिएबल नेम, त्याच्यानंतर इन, आणि मग ह्या पॉइंटला आपलं जे पण असेल ते बेसिकली, जर रेंजेस असेल, रेंज द्यायचं असेल तर, किंवा जर लिस्ट असेल तर, ट्युपल असेल तर, सेट असेल तर, व्हॉट एव्हर डेटा टाईप विच यू वॉन्ट टू यूज, यू कॅन यूज फॉर लूप ओव्हर इट. सो हे व्हेरिएबल नेम मी यूज करून आपण त्याच्यामध्ये जे पण ऑपरेशन असेल ते करू शकतो. सो दिस व्हेरिएबल नेम कॅन बी एनिथिंग, आणि तेच आपल्याला आपल्या लूपच्या आतमध्ये यूज करावं लागतं. मेक शुअर यू आर नॉट मिसिंग दिस कोलन ओव्हर हिअर, कारण जर आपण कोलन तिकडे जर मिस केला, फॉर एक्झाम्पल दिस, तर पायथनला तो सिंटॅक्स समजणार नाही. इट विल टेल यू की एक्सपेक्टेड कोलन. सो मेक शुअर की सिंटॅक्टिकल मिस्टेक आपल्याकडून कमी होतील. ठीक आहे, लॉजिकली थोड्याशा गोष्टी समजायला कधी कधी कठीण जातात, बट सिंटॅक्स मेक शुअर की आपल्याला लक्षात राहतं. ठीक आहे, हे तर एक्झाम्पल झालं फॉर लूपचं. अशाच टाईपचं आपल्याकडे वाईलचं पण एक्झाम्पल आहे. सो अगेन जर एक्झाम्पल्स बघायचे असतील थोडेफार जास्त, देन आय हॅव इन्क्लुडेड इट ओव्हर हिअर.